संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचा, विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचा, विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचा। नमस्कार, मी रमेश दगडू बांगर। मी या आपल्या आता येत्या 5 नोव्हेंबरला जे विशाल जुन्नर पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक लागलेली आहे, त्या संदर्भात मी विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलबद्दल आपणास सांगणार आहे। सभासद बंधू आणि भगिनींनो, विशाल जुन्नर विद्यमान संचालकाने ही पतसंस्था कशी खड्ड्यात घातली हे मी तुम्हाला इथे पुराव्यासहित पटवून देणार आहे। तुम्ही काळजीपूर्वक ऐका। आपल्याला माहीत आहे, सर्वसाधारणपणे 1 जानेवारी 1979 रोजी या पतसंस्थेची स्थापना घोडोद्योग या विभागातून झाली। साधारणतः स्थापनेला स्वर्गीय दिनकर पारखे साहेब, स्वर्गीय हरिभाऊ काचळे साहेब, स्वर्गीय जनार्दन बांगर साहेब, स्वर्गीय सुभाष शिंदे साहेब, स्वर्गीय शिवाजी आढळले साहेब, स्वर्गीय शेट्टे गुरुजी आणि श्री विष्णुडे सोनवणे अशी बरीच इतर मंडळी यांनी ही एकदम 10 रुपयाच्या सुरुवातीने या पतसंस्था स्थापना एका चाळीमध्ये केली। तेव्हा त्यांनी हा विचार केला होता की आपण छोटंसं एक रोपटं लावावं की सर्वसाधारणपणे सभासदांच्या हितासाठी संस्था कमी व्याजदराने कर्ज देऊन, कारण त्यावेळी प्रथा होती ही व्याजाने पैसे काढायची, मग मारवाड्याचं व्याज त्यांना परवडत नव्हतं म्हणून त्यांनी ती ही संस्था स्थापन केली। मध्यंतरी नंतर स्वर्गीय दिनकर हरिभाऊ काचे आणि स्वर्गीय पारखे साहेबांचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं। त्यानंतर ही धुरा सांभाळली गेली ही स्वर्गीय जनार्दन बांगर साहेब आणि स्वर्गीय तात्या शिंदे साहेब। साधारण मध्यंतरी पुन्हा 9 ते 10 वर्ष अगोदर बांगर साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर धुरा सांभाळली गेली स्वर्गीय तात्या शिंदे साहेब। माझ्या सभासद बंधू आणि भगिनींनो, या साधारणतः या 4-5 वर्ष अगोदर ही जे या विद्यमान संचालकांनी या संस्थेमध्ये अतिशय एकदम घाणेरड्या प्रकारची ही वृत्ती करून ही कर्ज वाटप केलेली होती। कशाच्या आधारे तुम्ही हा आरोप करताय? मी वाणी साहेब, आपल्याला मी सांगू इच्छितो की मी 3 वर्षाची ऑडिट रिपोर्ट हे त्यांच्याकडे मागणी केली होती। मला सांगा, सभासद म्हणून जी मागणी केलेली रिपोर्ट त्यांनी मला त्या ताबडतोब द्यावाच पाहिजे होते, परंतु विद्यमान अध्यक्ष साहेब वाबळे साहेबांनी मला फोन करून सांगितला की रमेश, तुला जर ऑडिट रिपोर्ट पाहिजे असेल तर संस्थेत येऊन वाचून जा, पण तुला देता येणार नाही। मी बोललो, साहेब तुम्ही बोलता पारदर्शक कारभार आहे तर तुम्ही द्यायला पाहिजे। मग त्यांनी दिले नाही म्हणून मी ते रिपोर्ट RTI मधून मागवले। समजा तुम्हाला संस्थेने ऑडिट रिपोर्ट दिला नाही, तुम्हाला ER ऑफिसमधून मिळतो, ऑडिटरकडून मिळू शकला असता। बरोबर आहे तुमचं। मी संस्थेमध्ये अर्ज केला होता, मला त्यावेळी ऑडिटरने सुद्धा फोन केला होता की रमेश, तुला जर ऑडिट रिपोर्ट दिला तर इतर सभासद सुद्धा मागतील। मी बोललो मागू द्या, ही लोकांचीच प्रॉपर्टी आहे ना, प्रॉब्लेम काय द्यायला? बरोबर, हेच मला सांगायचं आहे की लोकांनी ठेवलेल्या पैशामध्ये, लोकांनी ठेवलेल्या पैसे संस्थेमध्ये लोकांनीच लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी हा ऑडिट रिपोर्ट मला तिथून दिलाच नाही। म्हणून शेवटी मला RTI मध्ये जावं लागलं आणि मी RTI मधून मला ते ऑडिट रिपोर्ट मिळाले। काय आढळलं? साहेब तुम्ही जर माझ्याकडे आता ऑडिट रिपोर्ट पण सध्या आहेत, हे बघा, हे ऑडिट रिपोर्ट सध्या आहेत। या ऑडिट रिपोर्टमध्ये अक्षरशः 2008 मी 19, 20, 21 या 3 वर्षाची ऑडिट रिपोर्ट, नंतर 22, 23 सुद्धा मागवला। 2019, 20, 21 मध्ये या लोकांनी अशी जी काही कर्ज वाटप केली आहे की त्यामध्ये कमी तारण घेऊन जास्त कर्ज वाटप करणे, काही ठिकाणी तारण न घेताच कर्ज वाटप करणे आणि काही ठिकाणी त्याची उत्पन्न क्षमता नाही आहे, फक्त शेतीसाठी असं लिहिलं गेले त्याला 90 लाख रुपये दिले, लायसन खरेदीसाठी लिहिले गेले त्याला 1.25 कोटी लाख दिले। अशी बरीच खाती, त्यामध्ये पाटस शाखा ही सगळ्यात मोठी भयानक पद्धतीने ती कर्ज वाटप केली। ही 2018-19 या कारकिर्दीमध्ये झालेली कर्ज वाटप आहे। थोडक्यात तुमचं म्हणणं असं की नियम बाह्य कर्ज वाटप केलं? पूर्ण सांगू शकतो की सहकार संस्था अधिनियम 1960, नियम 1961 यामध्ये जे संचालकांना सेक्शन 73 मध्ये जे अधिकार दिलेले असतात त्या अधिकाराचा पूर्णपणे ते गैरफायदा करून त्यांनी ही कर्ज वाटप। तुमचं म्हणणं असं आहे की ऑडिटरने त्या ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक शक व्यक्त केलेले आहेत, तर संचालक मंडळाने नियमबाह्य काम केलं असेल तर ऑडिटरने या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही, आणि कारभार जर चुकीचा असेल संस्थेला अवर्ग ऑडिट कसा मिळाला, तो मॅनेज केलाय का? बघा, हां, याच्याबद्दल मी सांगतो सर्वप्रथम की त्या ऑडिटरने त्या अर्जामध्ये, त्या ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जर ही कर्ज वसूल झाली नाही तर त्याच्यावर पूर्ण जबाबदारी संचालकांची आणि कर्ज मंजुरीची राहील, हा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे। मॅनेजमेंटची जबाबदारी असते, कर्ज सँक्शन करण्याची जबाबदारी असणार असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे। असं असतं? हां, असं त्यांनी दिले, परंतु त्यांनी सेक्शन 81 मध्ये त्यांनी 15 दिवसाच्या सहकार आयुक्ताला कळवायला पाहिजे होतं, ते त्यांनी कळवलेलं नाहीये। दुसरा अर्थ असा, तुम्ही आता जो सांगितलं की ऑडिट रिपोर्ट मॅनेज केला आहे का म्हणून, मी या AGM ला तो विषय मांडला होता,
तो ऑडिट रिपोर्ट मॅनेज असा केलेला असं बोलू नाही, परंतु ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी या निकष जे दिलेले मार्कामध्ये हे चुकलेले आहेत. त्या चुकलेल्या निकषामुळे संस्था अवर्गात दिसत आहे. ऑडिटरच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार का केली नाही? परंतु मी हा ऑडिट रिपोर्ट पहिला त्यांनी केल्यानंतर हा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मंजूर केला जातो. माझा पहिला हाच प्रश्न आहे की संचालक मंडळाने असा रिपोर्ट मंजूर का केला? जर संचालक मंडळाने तिथेच जर त्यांना सांगितलं असतं, हा बघा माझ्याकडे ऑडिट रिपोर्ट पण आहे, याच्यामध्ये हे निकष जे दिले ते पण स्पष्टपणे. लक्षात घ्या, ऑडिटरपेक्षा संचालक मंडळ हुशार नसतं. जर ऑडिटरने ऑडिट रिपोर्ट केलेला आहे तो ओके आहे तर मॅनेजमेंट त्याला मंजुरी देते. जर ऑडिट रिपोर्ट खोटा असेल, चुकीचा असेल, मॅनेज केलेला असेल तर तुम्ही त्या ऑडिटरच्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे तक्रार का करत नाही, का केली नाही? आता सर्वप्रथम मी हा एजीएमला विषय घेतला होता की कुठे कुठे ऑडिट मार्क्स चुकलेले आहेत. याच्यामध्ये मी 2 मुद्दे त्यांना सांगितले होते, स्वनिधीमधील वाढ आणि मुदत ठेवीची प्रमाण. त्यांनी मला मुदत ठेवीचं हे मला व्हॉट्सअपद्वारे फक्त या लोकांनी कळवलं, पण मला याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आता राहिला प्रश्न ती ऑडिट विरुद्ध का तक्रार केली नाही की साहेब आता साधारणतः इलेक्शन लागलेले आहे, मी जर माझं मन तिकडे डायव्हर्ट केलं तर इलेक्शनमध्ये या सभासदांना काही समज. अर्ज करायचा ना, अर्ज करायचा फक्त तक्रार अर्ज. हो, परंतु हा तक्रार अर्ज करायला मला पुण्याला जावं लागेल, या गोष्टी त्याच्यात येणार आहे ऍक्च्युली. मेल करू शकले असते, मेल करू शकता. पण परंतु त्या अगोदर मला संचालकांनाच विचारायचं आहे की हा ऑडिट रिपोर्ट तुम्ही मंजूर कसा केला. सर्वप्रथम मला संचालकांनाच हेच विचारायचं. निवडणुकीचा जुमला, सॉरी, निवडणुकीत सुरू आहे म्हणून हे राजकारण नाही, कारण निवडणूक आम्ही या 2 वर्षापासून हे 2 वर्षापासून आम्ही इन्क्वायरी हिअरिंग यायला चालू आहे. अशा जर निवडणुकीसाठी राजकारण असं म्हणायचं असेल तर आमच्या इथे जे प्रवीण बांगर आहेत, हडवळे मॅडम यांनी राजीनामे दिले नसते. हा निवडणूक म्हणून फंटा नव्हता, हा फक्त सभासदांच्या हितासाठीच आहे. आणि मी सभासदांना वेळोवेळी सांगितलंय, जर आपण जागृत सभासदांनी जर याच्यावर लक्ष नाही दिलं तर कालांतराने भविष्यकाळात ही संस्था अडचणीत येऊ शकते. परिणामी आपले डिपॉझिट आहेत त्याला बाधा येऊ शकते. म्हणून मी हा ऑडिट रिपोर्टबद्दल मी नंतर तक्रार करणारच आहे. परंतु त्या अगोदर मला संचालकांना सांगायचं आहे की त्यांनी मला हा मुद्दा पटवून दिलेला नाही. मला एजीएमला पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. एजीएमला काही उत्तर देऊ शकले नाही म्हणून सभासदांनी. तुम्ही जर गोंधळ घातला तर समोरचे कसं उत्तर देणार? शेवटी एक प्रश्न एकेकाने विचारला पाहिजे. बरोबर आहे, त्यांची वकिली करत नाही. बरोबर नाही, तुम्ही अतिशय बरोबर बोलताय. आम्ही त्यांना प्रश्न विचारले, त्यांना उत्तर द्यायला संधी सुद्धा दिली, परंतु ते उडवाउडीची उत्तरं देत होते. ते सभासदांना मान्य नव्हते. उडवाउडीची उत्तरे त्याला सभासदांना मान्य नव्हते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्यांनी मी गेल्या जुलै 22च्या एजीएमला सुद्धा बोललो होतो या काही कर्ज फाईल बद्दल. या कर्ज फाईल मध्ये त्यांनी काय मला सांगितलं होतं फक्त की ही सगळी कर्ज नियमित आहे. परंतु साहेब आता पण मी सांगतो ही सगळी कर्ज ही थकबाकीमध्ये. एखादं उदाहरण पनवेल शाखेला त्यांनी हे या लाकडाला त्यांनी 2022चा फोटो आहे. या लाकडाला त्यांनी कर्ज दिलं 22.5 लाख रुपये आणि पहिल्या फ्लोअरला कर्ज दिलं 17.5 लाख रुपये. हे 2022 आहे. 2023चा मी फोटो काढला जाऊन पुन्हा. आता इथे फक्त प्लॅस्टर झाले. साहेब हे कर्ज मंजूर केले 2019ला आणि त्या मॅनेजरनी त्याच्यावर रिमार्क लिहिल्या की या बिल्डिंग मधले फक्त 2च माळे झालेले आहे, 3रा आणि 4था माळा झालेला नाहीये, अजिबात अस्तित्वात नाही, तुम्ही कर्ज मंजूर करू नका. तरी यांनी माळा नसताना 4थ्या माळ्यावर कर्ज मंजूर केलं आणि त्याला 100% पेमेंट दिलं. त्यावेळेस अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, मान्य केलं की आम्ही 100% पेमेंट दिलं. परंतु अध्यक्ष साहेबांनी चुकीचं सांगितलं की हे कर्ज नियमित आहे. आजही मी सांगतो साहेब या कर्जाचे 22.5 लाख रुपये आहेच्या तसेच आहेत. 10,50,000 रुपये थकबाकी. जर हे खोटं असेल मी संस्थेचा राजीनामा देईल. आणि जर तुम्ही आता जी माहिती सांगताय ही जर खोटी ठरली, त्यांनी जर तुमच्यावर अब्रूनुसार दावा ठोकला तर तो तुम्हाला मान्य? मला मान्य आहे. मी त्यावेळी पण सांगितलं होतं, 19 मार्चला बेल्लेगावात मीटिंगला पण मी सांगितलं होतं. आता पण सांगतो, या कर्जामध्ये 22.5 लाख रुपये आणि हे 17.5 लाख रुपये हे सगळं एनपीए मध्ये 10 लाख रुपये थकबाकी आणि 22.5 लाख रुपये कर्ज येणे बाकी, 17.5 लाख कर्ज येणे बाकी 2019ला. ही माहिती जर खोटी असेल तर त्यांनी माझ्यावर अब्रूनुसार दावा दाखल करावा आणि ही माहिती खरी असेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा. हे मी तुम्हाला सर्वांसमोर सांगतो. मला एक सांगा, एखाद्याने कर्ज घेतलं, ते कर्ज थकलं तर ती रक्कम वसूल करावी लागते. बरोबर आहे, त्या संचालकांची जबाबदारी असते. बरोबर आहे. मग आता अडलं कुठे? आता कर्ज मंजूर करताना काही संस्थेने निकष दिलेले असतात, ते निकष पाळावे लागतात. कारण सभासदांचं हित जोपासण्यासाठी संस्था असते, त्यांचे पैशाचे व्यवस्थित विनियोग त्यांना करायला पाहिजे. जर मला सांगा एखादा मॅनेजर त्या फाईलवर रिमार्क येतो की 4था माळा अस्तित्वात नाहीये, कर्ज देऊ नका, आणि तरी तो संचालक शिफारस करून कर्ज मंजूर करून देतो, हे चुकीचं आहे. मग हे कर्ज दिलंच नव्हतं पाहिजे होतं. मग हे तुम्ही सांगा आता याच्यात वसूल कसं करणार? उद्या याच्यावर जप्ती केली तरी ती कशी वसूल करणार? कारण 101 जी केस जप्तीमध्ये 101 किंवा 91 केस केली जाते, पण त्याच्यासाठी ती प्रॉपर्टी परिपूर्ण असावी लागते. कर्ज वसूल झालं नाही हा तर मॅनेजमेंटची प्रॉपर्टी
मॉर्गेज केलेली असते, त्यांचा स्टॅम्प घेतलेला असतो. बरोबर आहे, त्यांच्यावरती जोखीम कायम आहे ना. बरोबर आहे तुम्ही बोलता. आता मी तुम्हाला याच्यात एक उदाहरण सांगतो. जबाबदारीची एक काहीतरी टाइम लिमिट असलं पाहिजे. 2015ला घोडोदय शाखेमध्ये एका लेडीजला त्यांनी 30 लाख रुपये कर्ज मंजूर केलं होतं. 2015ला त्या 3 संचालकांनी त्याच्यावर लिहून दिलं होतं की या लेडीच्या कर्जाची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेतो. साहेब, ते कर्ज पूर्णच्या पूर्ण थकबाकीमध्ये आज आहे. त्या कर्जाचे 22.5 ते 23 लाख रुपये थकबाकी आहे. आता 2015चं कर्ज आहे, आज 2023 आहे. अजून यांची जबाबदारी काय? मग यांची जबाबदारी काय? एखादा कर्जदार सभासद नाठाळ निघाला हां, तर मॅनेजमेंटची चूक आहे. मॅनेजमेंटची चूक इथे आहे. त्यांनी ते कर्ज अशी कर्ज मंजूर करायला नव्हती पाहिजे होती. नाटाळ निघाला म्हणजे जर एखादा सभासद कागदपत्र व्यवस्थित आहे, ठीक आहे, पतपेढीकडे येणारा कर्जदार हा काय परिपूर्ण कागदपत्र नसतो की परिपूर्ण नसतो. पण जर एखादा मॅनेजर, त्या संस्थेचा मॅनेजर सांगतोय की हे कर्ज मंजूर करू नका, तर संचालकांना त्या मॅनेजरचा पण तिथे शेरा हा नियम त्यांना अधीन घ्यावा लागतो, त्याचा विचार करावा लागतो. अशीच कर्ज ही थकबाकी निघाली. त्याच्यामुळेच हा NPA वाढलेला आहे. मी त्यांना म्हणत नाही एखादा कर्जदार समजा कोविडमध्ये झालं, एक उदाहरण घ्या कोविडचं. आज माझा एक व्यवस्थित बिझनेस चालू आहे, परंतु कोविडमुळे तो बिझनेस थोडा लयाला गेला आहे. ते कर्ज थकबाकी झालं तर ते मी समजू शकतो, परंतु माझी प्रॉपर्टीज नाही आहे, माझ्यावर हे कर्ज देण्याचं लायकीच नाही हे संचालकांना माहिती आहे. परंतु निव्वळ स्वार्थ साधून ते कर्ज दिलं आहे, तर तो कर्जदार थकबाकी झाला तर ही पूर्णपणे सरशी जबाबदारी या संचालकांची असते. आणि हेच झालेलं आहे. कारण मी 2 वर्ष हेच ओरडून सांगत आहे, संस्थेचा NPA जो वाढलेला आहे 27%, 26.75%, त्याचाही रिपोर्ट माझ्याकडे आहे. ह्या 26.75% मध्ये या जी मी 37 फाईल दिल्या, या त्यातल्या जवळ 23 ते 24 फायली पूर्ण NPA मध्ये. आज एक मी तुम्हाला NPA वरून सांगतो साहेब, यांनी तुमच्या इंटरव्ह्यूला त्यांनी सांगितलं होतं की कोविड झाला म्हणून NPA वाढला, कोविड झाला म्हणून NPA वाढला. साहेब, तुम्हाला माहिती आहे, कदाचित त्यांचं म्हणणं खरं असेल का खोटे असेल, जे असेल ते बरोबर आहे, मी त्याचं सांगतो ना, मी त्यांना सांगतो कोविड हा 2020 मध्ये झाला होता. आज एवढी इकॉनॉमिक पण एवढी डेव्हलपमेंट झाली की कोविड गेल्यानंतर सुद्धा इकॉनॉमिक सुधारली. आज आमच्या बरोबरच्या विशाल बरोबरच्या काही संस्था आहेत, एक उदाहरण ज्ञानदीप झाली, एक शिवकृपा झाली, यांना मग 40 आणि 41 वर्षाचा आहे. साहेब, त्यांचा अहवाल पण मी वाचलाय, त्यांच्या अहवाला पण कोविडच होता. हे अहवाल घेऊन पण मी फिरतोय. आज एक ज्ञानदीप संस्था 4,400 आज 5,500 कोटीवरती आहे आणि शिवकृपा संस्था 4,400 कोटीवरती आहे. या 40-41 वर्ष संस्था यांचा NPA 10% आणि यांचा NPA 7% आणि आपल्या विशाल जुनाचा NPA 27%. हे कोणाला खरं वाटेल? मग त्यांच्यावेळी पण कोविड होताच ना, मग त्यांचा तो NPA का नाही वाढला? त्यामुळे हे जे उदाहरणं देतात कोविडचं हे चुकीचं आहे. ही सभासदांची दिशाभूल करतायत. तुमची मागणी काय? आमची मागणी एकच होती. मी 15 डिसेंबर 2021ला सुद्धा त्यांच्याबरोबर मीटिंगला बसलो होतो. त्यांनी मला बोलवलं होतं. मी तेव्हाही ते सांगितलं. मी 19 मार्च 22च्या मीटिंगला सुद्धा बेल्ल्यामध्ये हे सांगितलं होतं आणि AGMला मग ते सांगितलं होतं की ही जी कर्ज आम्ही तुम्हाला ऑडिट रिपोर्टच्या नुसार दाखवली आहेत, 25-30 फायली आहेत, या कर्जामध्ये जी रक्कम आहे ती पूर्ण लायबिलिटी तुम्ही स्वीकारून ते पैसे भरा. आम्ही सगळे अर्ज पाठी घेतो. फक्त हे संस्थेचे पैसे आहे तसे आले पाहिजे, तरच तो NPA कमी होईल. आणि तुम्हाला एक मी उदाहरण ॲड करून सांगतो साहेब, भोसरी शाखेतला हा सोने तारण घोटाळा, एखादी केस 10 ते 12 वर्ष झाली साहेब. त्याच्यामध्ये तर मला एकच मला आता सगळ्यांना विचारायचं आहे, काय झाला? घोटाळा असा झाला, त्या भोसरी शाखेमध्ये त्यांनी खोटं सोनं वाटप करून त्या मारवाड्याच्या सहाय्याने हा घोटाळा केला गेला. कोणी केलं? आता याच्यामध्ये मी सांगतो की घोटाळा कोणी केला हे सांगू शकत नाही, परंतु याच्या संचालकांची चूक काय हे मी सांगतो. जर समजा त्यांनी कर्मचाऱ्यांनी जर घोटाळा केला असं संचालक म्हणतायत, तर त्यांनी कर्मचाऱ्यांचे राजीनामे मंजूर करायला पाहिजे नव्हते नियमाने. नियम काय सांगतो, जर तुम्ही कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला असं बोलतायत तर कर्मचाऱ्याला सस्पेंड करून त्याच्यावर एन्क्वायरी लावायला पाहिजे होती. परंतु साहेब, माझ्याकडे मी सेक्शन 32 नुसार त्यांच्याकडून कागदपत्र घेतले, त्याच्यामुळे त्यांची राजीनाम्याचे पण पत्र घेतलेत. त्या प्रत्येक राजीनाम्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे त्या कर्मचाऱ्यांकडून की हा घोटाळा आम्ही केलाय आणि याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतोय, माझा राजीनामा मंजूर करा. संचालकांनी ते राजीनामे मंजूर करायला पाहिजे नव्हते. ही संचालकांची चूक आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी संशय येतो की जर एखाद्या कर्मचाऱ्याने समजा घोटाळा केलाय आणि तुम्ही त्याचे राजीनामे मंजूर करतायत आणि नंतर त्याच्यावर केस लावतायत, हे कितपत योग्य आहे? सगळं संगनमताने झालं असं हे सगळं संगनमत झाले असा मला दाट संशय आहे. आता काही गोष्टीचे माझ्याकडे पुरावे ते मी ठामपणे सांगू शकतो, पण याची दाट संशय की संगनमताने झाले नाही, तर त्यांनी राजीनामे त्यांनी स्वीकारले पाहिजे नव्हते. नियमाने त्याला सस्पेंड करायला पाहिजे होतं आणि त्याच्यावर एन्क्वायरी लावायला पाहिजे होती. चौकशी करायला पाहिजे. परंतु त्यांनी तसं केलेलं नाहीये. आज त्याचे जवळजवळ मला वाटतं 350 का 2.5 कोटी का 3.5 कोटी हे NPA मध्ये त्यांनी तरतूद करायला लागली. हा संस्थेला एक प्रकारचा भूदंड आहे. तो जर तरतूद करायला लागली नसती तर सभासदांना आणखीन लाभांश मिळाला असता. त्याच्यानंतर पण मी सांगतो, त्यांनी एका कर्मचाऱ्याला 10 वर्ष केस चालू होती साहेब, त्या केसचा निकाल संस्थेच्या बाजूने लागला होता.
तरी पण या संचालकांनी स्वतः जुलै 21ला त्याच्या खात्यावर 15 लाख रुपये भरले स्वतः जाऊन आणि 7 लाखाचं कर्ज त्याचं माफ केलं, म्हणजे 21 लाख रुपये त्यांनी संस्थेने दिले. आता मला सांगा, जर त्या व्यक्तीचे 10 वर्ष जर त्यांनी केस लावली, जर यांना पहिलेच पैसे द्यायचे होते, मग त्यांनी 10 वर्ष केस कशाला चालवली? हा एक माझा मुद्दा मी त्यांना म्हणून दाखवला होता. बरं, कर्ज शिवाय केस संस्थेच्या बाजूने लागून सुद्धा त्यांनी त्या कर्मचाऱ्याला 21 लाख रुपये द्यायची का गरज होती? याचं उत्तर तुला त्यांनी दिलं नाही. याचं उत्तर मला फक्त एवढंच लिहून दिलंय की त्या कर्मचाऱ्याची देणी होती आणि आम्ही भावनिक आधारे त्याला ते पैसे दिले. साहेब, ही फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे, इथे कुठे भावनिक पाहिलं जात नाही. कारण लोकांचा पैसा आहे, तो तुम्हाला व्यवस्थित त्याचा विनियोग केला पाहिजे. तुम्ही कोणाला 20 लाख रुपये देणार, कोणाला 21 लाख रुपये देणार, हे कदापि सभासद सहन करू शकणार आहे. त्यांनी ही चूक पुन्हा आता 2-3 महिने अगोदर केली. त्यांनी आता असंच एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आणि त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आता त्यांच्यावर ती केस लावली आहे. आता उद्या जर कर्मचारी सेवा नियमावली संतोष पारखे यांनी ती जनरल मीटिंगमध्ये वाचून दाखवली, त्या सेवा नियमावली नियमातले कुठलेही नियम त्या केसशी संबंधित नाहीये. म्हणजे हे पुढे हे साधारणतः ही केस हरणार आणि ते पैसे पुन्हा त्या कर्मचाऱ्याला द्यावे लागणार. हे पैसे जातात ते सभासदांना जात आहेत, संचालकांचे काहीच जात नाहीये. तुमचा अंदाज का नाही? अंदाज नाही. कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याला बडतर्फ करत असतात, तेव्हा तुमची सेवा नियमावली, कर्मचारी सेवा नियमावली काय याचे पहिले नियम कोर्ट पाहिलं जातं. तुमच्या कर्मचारी सेवा नियमावली दिलेलं असतं की तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला वॉर्निंग लेटर द्यावं लागतं, त्याला 15 दिवसाची मुदत द्यावी लागते, त्याला सस्पेंड करावं लागतं. परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाहीये. परंतु त्यांनी तसे कुठलेही नियम त्यांनी पाळलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांनी नियमाच्या विरुद्ध जाऊन ही सस्पेंड केले त्यांना आणि त्याचा भुजनट हा शेवटी सभासदांना बसणार आहे. मी सभासद म्हणून बोलतोय, तर याच्यात उद्या ते पैसे जाणार, ते माझ्यात 1 रुपया 2 रुपये हे अशी वर्गणी असेल. आम्ही जवळजवळ 78,000 सभासद आहोत. ते 78,000 सभासद 1 रुपये जरी गेला तरी आज आम्हाला तेवढा भूदंड आहे. कारण हे लोक फक्त मालक म्हणून जगतायत, विश्वस्त म्हणून नाही. मालक सभासद आहेत हे ते विसरलेत आणि फक्त एक हुकमी हा कारभार इथे चाललेला आहे. हुकुमशाही प्रकारची चाललेली आहे. नाहीतर आज तुम्ही मला सांगा, तात्यांचं तुम्ही जर वाबळे साहेबांनी तात्यांची आज ऑडिओ क्लिप ऐकली, आता काय वाबळे साहेबांचा आवाज काय आम्ही लोकांनी काढलेला नाहीये की आम्ही तो मॅन्युप्युलेशन केलेलं नाहीये. हा त्यांनीच आवाज अपडेट तात्यांना देत होते आणि त्या क्लिपमध्ये तात्यांनी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की हे लोक बाहेरच्या बाहेर आमच्या सह्या घेतात आणि मग कर्ज मंजूर करतात. याचं आम्हाला काही माहीत नाहीये. त्या क्लिपमध्ये साहेब, अध्यक्ष वाबळे साहेबांनी काही 3-4 संचालकांची नावं घेतली होती. 28 लाख कमिशन, 36 लाख कमिशन. हे जे मी पाटस शाखेचं गेल्या वर्षी काढलं होतं ना, ते याचंच कमिशनचं वाबळे साहेबांनी स्वतःच्या तोंडाने त्यांनी ॲग्री केलेलं आहे. कसं आहे, ऑडिओ क्लिप हा अधिकृत पुरावा होऊ शकत नाही. कदाचित तो आवाज कोणाचा असू पण शकतो. उद्या कोर्टामध्ये अशी प्रकरणं टिकत नाही. बरोबर आहे, परंतु हा कोर्टामध्ये गेल्यानंतर तात्यांचा आवाज तर आपण सिद्ध करू शकत नाही, पण वाबळे साहेबांचा आवाज नक्कीच सिद्ध करू शकतो. उद्या कोर्टात त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. या 2-3 कोकणे साहेबांचा आवाज, त्याचं पण उत्तर त्यांना द्यावंच लागणार आहे. उद्या जेव्हा हायकोर्टामध्ये केस जाईल उद्या या इच्छांतर, तेव्हा हा आवाज त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. आणि हे लोक पण एवढी लोकांना समजतं. आज आपण फक्त एक याच्या थेरटिकली बोललो की याचा हे बोलता आमचा आवाज नाही. वाबळे साहेबांनी आतापर्यंत का नाही बोलले मग आमचा आवाज नाही? वाबळे साहेबांनी बोलले असते ना माझा आवाज नाहीये, पण वाबळे साहेबांना माहिती आहे. आणि प्लस दुसरं, त्यांनी पण संतोष पारखेची पण एक क्लिप, संतोष पारखेची बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं कोण चोरी आहे कोण चोर आहे. आणि तुम्हाला आजही सांगतो, यांनी पनवेल शाखेमध्ये साहेब अशी एक केस केली की आपल्या बायलॉजमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की सभासदांनाच फक्त कर्ज दिलं जातं. परंतु यांनी पनवेल शाखेत 26/3/2019ला एक कर्ज मंजूर केलं. त्या सभासदाला 3 कोटी कर्ज मंजूर केलं. नंतर पण सभासद करू शकतो नाही, हा नियम नाहीये. मी बायलॉज मध्ये सांगतो, हा बायलॉज पण माझ्याकडे आहे. कारण मी पण एक सर्टिफाईड ऑडिटर आहे. सभासद करायचं मग नंतर कर्ज, कारण फक्त संस्था सभासदांनाच कर्ज देऊ शकते असा बायलॉज मध्ये रूल आहे. अगोदर मेंबर करायला पाहिजे होतं. कारण तुम्ही जनरल सभासदाला विचारा, ते सांगतात 15 दिवसांनी कर्ज घ्या, 1 महिन्यानी कर्ज घ्या, 3 महिन्यांनी कर्ज द्या. परंतु या व्यक्तीला त्यांनी 26/3/2019ला कर्ज मंजूर केलं. त्याचं मिनिट बुक माझ्याकडे आहे, म्हणून माझ्या ठाप पुरावा आहे. आणि त्यांनी 3 एप्रिलला त्याच्या पुढच्या महिन्यात त्याला कर्ज सभासद करून घेतलं. ही एक चूक संचालकांनी केली, ही एक चूक संचालकांची आहे. मला हेच सांगायचं आहे, संचालक हे वेळोवेळी असं करतात का करतात, याचा अर्थ यांचा कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे. आणि हे सगळं आता करून सुद्धा मी तुम्हाला याच्यातलं या पलीकडे सांगतो, इलेक्शनसाठी आम्ही करत नव्हतो आणि करत नाहीये. कारण इलेक्शनसाठी करत असतो तर प्रवीण मांगर यांनी राजीनामा दिला नसता, हाडोळे मॅडमनी राजीनामा दिला नसता, विष्णू सोनवणे राजीनामा दिला नसता, महेंद्र शिंदेला ते आशयही घेत होते तरी ते गेले नाही. कारण साहेब ही फक्त ही जी बांडगुळ झाली ना, ही बाहेर काढायची आहे.
तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.